योग्य जोड्या लावा. बघा तुम्हाला नाही का कन्फ्युज होत असेल, काही चुकत पण असेल इथं, म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही इकडे तिकडे शब्द आले असेल, कळत नसेल, एकदम असं इगो करू नका, काही टेन्शन. कारण आपला सगळा कार्यक्रम कुठं होणार आहे नंतर? आयोगात. आणि आयोगापेक्षा कोणीच मोठा नाहीये. म्हणून आपल्याला थोडं प्रॅक्टिस, आणि किती आपण प्रश्न काढा, कोणीही काढा, महाराष्ट्रात सगळ्या प्रश्नपत्रिका एकत्र करा, आयोगाचे तुमचे 10 प्रश्न बी एकत्र होत नाही. म्हणजे खरं सांगायचा हा प्रॅक्टिस आहे, जे आहे प्रॅक्टिकली सांगतोय. म्हणजे इथं खूप असं करू नका काही सगळ्या महाराष्ट्रातले एकत्र करायचे आयोगाचे, याच्यातून तरी येतील 50 तरी येतील, असा लॉजिक लावूच नका. हे कधीच होत नाही. आयोग जिथून आपले डोके सगळ्यांचे बंद होतात तिथून त्यांचे चालू होतात. त्यांचे प्रोफेसर सिनियर असतात, HOD वगैरे, आणि आपल्याला वाटते ते 2-2, 3-3 विषयामध्ये PhD करून बसलेले असतात. आणि आपला इथं इतिहास भूगोल वाचता फेस येतो. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे म्हणजे सरळ सांगतोय, खूप असं इगोवर येऊ नका, असं झालं का असं होते. हे प्रॅक्टिस आहे. कोणाची लावा, महाराष्ट्रात तुम्ही कोणाचीही टेस्ट लावा, अभ्यासावर डिपेंड आहे. तुम्ही घरी जाऊन याचा अजून काय आहे, ऋग्वेद वाचतोय तर ऋग्वेदाच्या नंतर तुम्ही घरी जाऊन काय काय ऋग्वेदाला रुचा म्हणतात, कडवे म्हणतात, गायन म्हणतात, इंटरलिंक लावून बघा. तुम्हाला त्याच्याशिवाय हे ब्राह्मण ग्रंथ वगैरे आहेत, बरोबर आहे ना, त्याच्याशी इंटरलिंक वगैरे लावून बघा. नाहीतर करावं लागतं. नुसतं आहे तसं डटा करायला तर काहीच होणार नाही. बघा ऋग्वेद, तर यांनी विचारलं उपवेद त्याच्याशी. बघा ब्राह्मण वेद, जे काही ब्राह्मण वेद आहेत, उपनिषद आहेत, अरण्य वेद आहेत, हे वेगळे आहेत. हे उपवेद विचारले यांनी, म्हणजे त्याच वेदाचे काय उपवेद, असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर आता बघा, ऋग्वेद हा पहिलाच ग्रंथ आहे आपल्या याच्यामधला. आणि तुम्हाला माहित आहे, म्हणजे वेद कालपासूनच आपण म्हणजे इतिहासाचा जो पाठ सगळ्यात मोठा पाहतोय, हिस्ट्रीचा प्राचीन इतिहासाची जी सगळ्यात महत्वाची ऑथेंटिक आपल्याला माहिती मिळते, म्हणजे जिथून लिहिता वाचता येते, म्हणजे वाचन होते, आधीचा लिहिलं तिथून वेदापासूनच. आणि इथूनच खरं पाहिलं तर आपल्या मेन इतिहासाची, प्राचीन इतिहासाची आपण म्हणतो सुरुवात करतो आपण इथून. तर ऋग्वेद जो काही आहे, तर हा ऋग्वेद पहिला ग्रंथ आहे. आणि या वेदामध्ये सगळ्यात महत्वाचा निसर्गाला त्यांनी सगळ्यात महत्व दिले, म्हणजे निसर्गाला पुढे ठेवूनच हा वेद तयार करण्यात आलेला आहे. बघा कधी कधी काहीच देणार नाही, रुचा म्हणतात हे बी देणार नाही, आणि एकच शब्द सांगतो निसर्गाशी संबंधित, निसर्गाला ऑथेंटिक किंवा निसर्गाच्या एकदम याला हे केलेला कोणता वेद आहे? तर ऋग्वेद आहे. तर निसर्गाच्या ज्या काही क्रिया चालत होत्या, म्हणजे पाऊस पडेल, ढगफुटी होते, भूकंप होते, ह्या ज्या क्रिया होत आहेत ते कोणी करत नाही, हा निसर्ग करते. मग त्या निसर्गाबद्दल जे काही दिलेलं आहे शक्तीनं, विविध शक्त्या जे काही सांगितल्या निसर्गाच्या, त्या आहेत कुठं? ऋग्वेदामध्ये. आणि त्याच्यावर हे काव्यात्मक केलं आहे, त्याच्यातून कवनी म्हणजे गायन वगैरे केलेलं आहे, ते म्हणजे ऋग्वेद. आणि आता लक्षात घ्या, हा ऋग्वेदाचा जो काही म्हणतो आपण, याला ऋचा म्हणतात, हे मान्य आहे. ऋग्वेद हा निसर्गाच्या जवळ गेलाय. आणि याच ऋग्वेदामध्ये जे निसर्गामध्ये काय सांगते? आयुर्वेद. ठीक आहे. तर त्याचा उपवेद आहे आयुर्वेद. नंतर आहे आपला यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये सगळं आपल्या यज्ञाशी संबंधित सांगितलेलं आहे. आता बघा, यजुर्वेदाचा एक अजून सगळ्यात म्हणजे ब्राह्मण ग्रंथ जे आहेत आपले, आपण म्हणतो ना ब्राह्मण ग्रंथ, या यजुर्वेदाचा संबंध ब्राह्मण ग्रंथाशी काय येतो? यजुर्वेदामध्ये यज्ञाविषयी पूर्ण माहिती सांगितली आहे. आणि यज्ञात जे मंत्रोच्चार होणार आहे त्याचा उद्देश कुठे आहे आपला? तर आपल्या यजुर्वेदामध्ये. आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा कुठं आहे? यजुर्वेदामध्ये. म्हणजे यजुर्वेदामध्ये सांगितलंय, म्हणजे यज्ञात असलेले मंत्र हे सगळे यजुर्वेदात सांगितले आहे. पण ब्राह्मण ग्रंथ जो काही म्हणतो आपण, या ब्राह्मण ग्रंथामध्ये काय सांगितलंय? जो काही म्हणजे यज्ञ करणार आहे तो यज्ञाची प्रक्रिया कशी राबवायची, मंत्र आणि त्याचं स्पष्टीकरण कुठं दिलेलं आहे? मेन वेदातच दिलं, यजुर्वेदात. पण याची प्रोसेस, यज्ञ करायचा कसं, उजवीकडे बसायचं, डावीकडे बसायचं, 2 हात पकड कशी करायचं, हे बरोबर आहे ना? अरे आता आहेत ना ते होम हवन कसं करायचं आहे की नाही, मंत्राचा योग कसा करायचा त्याच्या वेळेस, हे सगळ्या ज्या कृती आहे ते ब्राह्मण वेदात आहे, ब्राह्मण ग्रंथात आहे. हे लक्षात ठेवा. ब्राह्मण ग्रंथ याचा रिलेव्हंट ब्राह्मण ग्रंथाशी येतो. ठीक आहे. हा, नंतर सामवेद, हे तुम्हालाही माहित आहे. आपला जो फाउंडेशन घातला संगीताचा, तो म्हणजे कोण आहे? सामवेद. संगीताविषयी जे काही आहे ते सगळं सामवेदात आहे. हा, यजुर्वेदचा कोण आहे? धनुर्वेद. नंतर आहे सामवेद. संगीत संबंधित आहे सामवेद. त्याला एक लॉजिक सांगतोय. बालगंधर्व माहित आहे कोणाशी संबंधित आहे? संगीताशी. डायरेक्ट गंधर्व वेद लक्षात ठेवायचं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायला. नंतर आहे अथर्ववेद. याचा हा सगळा एकदम हा फिलॉसॉफीवर आधारित असलेला वेद आहे आपला. म्हणजे शेवटचा जो 4था वेद आहे आपला अथर्ववेद, हा आपल्या फिलॉसॉफीवर डिपेंड आहे. आणि तशाच प्रकारे आपलं जे दैनंदिन अडीअडचणी येते, समस्या येते, याचं जे काही निवारण आहे, किंवा एक वनस्पती आहे, ही वनस्पती कोणत्या उपयोगाची होऊ शकते, जे काही अडीअडचणीला, साप चावला किंवा काहीतरी झालेलं आहे, किंवा त्यावेळेस आता तब्येत बिघडते, आधी बिघडत होते, तर त्यासाठी कोणती वनस्पती कामाची येणार आहे, हे सगळी गोष्ट हे आपल्या कुठं सांगितलेलं आहे? अथर्ववेदामध्ये. आणि अथर्ववेदाचा संबंध आहे शिल्पवेदाशी. ठीक आहे, याची जोड्या लावायचा.
जो आहे पर्याय नंबर 2. ठीक आहे. नंतर एक डेटाबेस क्वेश्चन आहे, रिकाम्या जागा भरा. भगवान महावीर ज्ञात्रिक कुळातील, तसं कोणाचा कुळ पाहू नये म्हणते संतांचा, पण आपला प्रश्न केला आहे तयार. तर ज्ञात्रिक किंवा ज्ञातृक कुळातील होते. ठीक आहे. सिद्धार्थ त्यांचे वडील जे होते, सॉरी ज्ञात्रिक. नंतर आहे आपला करंटमध्ये सध्या मागच्या वर्षी गाजलेला, म्हणजे थोडा सातवाहनाबद्दल एक स्टेटमेंट आली होती मागं पुढं, कोण ते बोलले होते त्याच्यावर हा म्हणजे आपण प्रश्न हे केलाय, योग्य विधान ओळखा. हा गाथा, कारण हा गाथा सप्तशती याचा हा डायरेक्ट कोणाशी संबंधित आहे, सातवाहनाशी. सातवाहन म्हणजे कोणते, आपले पैठणचं. ठीक आहे. बहुतेक राज ठाकरेंच्या भाषणात 2019 आलेला होता हा उल्लेख. तर सातवाहन जो काही म्हणतो आपण, हे त्यांची राजधानी आपण काय म्हणतो, पैठण. हा यांचं साम्राज्य काठेवाडीपासून महाराष्ट्र होता, कर्नाटक, आंध्र प्रदेश पर्यंत. एक असं म्हणलं जाते की रोमिला थापरच्या मते पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीमध्ये असलेला साम्राज्य म्हणजे कोणता होता, सातवाहन. बरोबर आहे. तर हे सातवाहनाच्या कालखंडामधला होता, जो काही आपला फाउंडर होता कोणता, सिमूल, हे त्यांचे फाउंडर होते. आणि सगळ्यात पराक्रमी राजा कोणता होता, गौतमी पुत्र ना. यस. हा. तर बघा याच्याबद्दल स्टेटमेंट आहे, गाथा सप्तशती या ग्रंथाचा मुख्य विषय प्रेम होता. तर यस, प्रेम आहेत. हा लक्षात घ्या. प्राकृत भाषेचा, प्राकृत म्हणजे त्यावेळेस संस्कृत भाषेचा असतं हे होती ना एक विशिष्ट लोकांच्या याच्यामध्ये, म्हणजे लिखाणाच्या याच्यात, वाचनाच्या याच्यामध्ये, अभ्यास याच्यामध्ये हे संस्कृत वापरली जात होती. पण हा पहिला ग्रंथ होता जो प्राकृत भाषा म्हणता, म्हणजे त्यावेळेची काय म्हणते स्थानिक भाषा, म्हणजे एक आपण जशी बोलतोय त्या स्थानिक भाषा. अजूनही या गाथा सप्तशतीमध्ये जेवढे काही प्राकृत भाषेतले जे आहे ही शब्दावली आपल्या आजच्या काय आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे, आजच्या मराठीमध्ये. ठीक आहे. तर हे होतं पहिला प्राकृत भाषेतील हा ग्रंथ होता. दुसरी गोष्ट, हा ग्रंथ जो काही राजा हाल यानं काही संकलित केलं होतं म्हणतो, आणि या राजा हालने 40 कविता त्याच्यामध्ये काय केलं आहे, त्याच्या स्वतःच्या कविता समाविष्ट केलेल्या होत्या. तर हे ते आहे. याच्यामध्ये काय आहे, गाथा सप्तमी ज्या कविता आहेत याच्यामध्ये सण उत्सव जे काही स्थानिक आहे, आंध्रची जे काही आजचा आंध्र प्रदेश आहे, आजचा महाराष्ट्र आहे, काठेवाडीचा एरिया आहे, जो काही आपला गुजरातचा एरिया म्हणतो, या एरियामधले जे काही सण उत्सव वगैरे जे काही होत होते ना, परंपरा वगैरे, तर जे वेशभूषा वगैरे होते, यांची जे काही पूर्ण या कवितांमधून आपल्याला माहिती प्राप्त होते. तर हे 700 कविताचा होता. हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि सेकंड पण बरोबर आहे. आणि हा गाथा सप्तशतीमधील सुमारे 40 कवितांचे श्रेय राजा हाल यांना दिला जातो. बरोबर आहे, राजा हाल हे होते. ठीक आहे. सर्व विधाने बरोबर आहे. हा चला, नंतर एका अर्थाने हा थोडा प्रश्न कॅन्सल बी होऊ शकला असता, पण दुसऱ्या अर्थाने पाहिला तर हा प्रश्न ठेवण्यात आला आहे. तर भक्ती चळवळीमधील संत कवीच्या संदर्भात गटाबाहेर व्यक्ती ओळखा. भक्ती चळवळीमध्ये जेवढे काही दिसतात संत, सूरदास तुम्हाला माहित असतील, आपले अंध कवी म्हणून फेमस होते, युपी मधले होते त्यांनी. बरोबर आहे. कृष्ण भक्त होते. तर हे होते. तर हे सगळे भक्ती चळवळीमधलेच होते. भक्ती मुवमेंटवर युपीसीला खूप प्रश्न विचारले आहेत आतापर्यंत. आपल्याला विचारण्याची इथून, कारण जेव्हा चेंज होणार आहे म्हणतात काहीतरी ते पूर्व तयारी करतीलच काही नाही काही. हे भक्ती चळवळ मुवमेंटवर एक तरी प्रश्न मागं पुढे तुम्ही युपीसीत बघा 2-3 वर्षात एक तरी प्रश्न विचारत होता. हा एक छोटासा टॉपिक आहे, चांगला आहे. भक्ती चळवळीची जी काही भक्ती मुवमेंट आहे, हिची जी काही ओरिजिन झाली आजचा तामिळनाडू म्हणजे दक्षिण भारतातून झाली आहे, म्हणजे आजच्या तामिळनाडूच्या क्षेत्रातून झाली आहे, ज्याला म्हणतो अलवार आणि काय नैनार, म्हणजे 12 आणि किती नैनार की अलवार, आणि 12 अलवार होते ना वैष्णव भक्त, ज्याला वैष्णव म्हणत होते आपण, आणि 64 काहीतरी होते ना, 64 की 66 असं काहीतरी होते, अलवार होते म्हणजे नैनार होते. तर हे आपले शिवभक्त होते. तर यांनी ही सुरुवात केली होती तिथून. तर हे भक्ती चळवळीबद्दल आहे. त्यावेळी महाराष्ट्राचं रिलेशन काय, तर संत ज्ञानेश्वरांपासून आपले संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, आपले संत तुकाराम महाराज, स्वामी रामदास, स्वामी समर्थ नाही बरं, स्वामी रामदास, रामदास स्वामी ज्यांना म्हणतो आपण, यापर्यंत हे सगळे भक्ती मुवमेंटशी संबंधित आहेत. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे महाराष्ट्र संदर्भात हे सगळे आपले कवी आपले भक्ती मुवमेंटशी संबंधित आहे महाराष्ट्राचा. आणि हे दक्षिण भारतातून उत्तर भारतात गेलेला मुवमेंट आहे हाच मुवमेंट. ठीक आहे. म्हणजे भक्ती मुवमेंट. त्याच्यामध्ये गुरु नानक विचारला आहे, गुरु नानक सुद्धा होते का, तर यस, गुरु नानक सुद्धा भक्ती चळवळीतले होते. हे मेन फाउंडर होते कोणाचे, शीख धर्माचे. शीख म्हणजे काय रे, शिष्य. शिष्य म्हणजे ते भाषा होती ना पंजाबी, तर या शिष्य म्हणजे काय, शीख असं त्यांना म्हणजे फाउंडर आहे ते. ठीक आहे. हे गुरु नानक होते. तर हे सुद्धा भक्ती चळवळीचे त्याच्यामध्ये येतात. तुलसीदास सुद्धा येतात. तुलसीदास तुम्हाला माहिती आहे, रामचरित मानस जो काही म्हणतोय ग्रंथ आपण, तुलसीदासांनीच संकलित केलेला आहे. तर हे तुलसीदास आहेत, हे पण आहेत.
नंतर आहे चैतन्य, हे बंगालमधले होते आणि हे कृष्ण भक्त होते. ओरिसामध्ये सगळ्यात मोठा प्रचार जे काही कृष्णांचा कृष्ण भक्तीचा याचा केला हे चैतन्य स्वामींनी केलेला आहे. ठीक आहे. हा, नंतर आहे सूरदास, हे सुद्धा आहे सूरदास. तर सूरदास तुम्हाला सांगितलं अंधकवी होते आणि कृष्ण भक्त होते. आता तुम्ही मला सगळेचे सगळे संत भक्ती चळवळीमधले आहेत, मग हा वेगळा काय कॅन्सल होऊ शकला असता. पण दुसऱ्या अर्थाने जर हा आपण पाहिला तर एक कन्सेप्ट आता मला ती आठवून नाही राहिली आहे, ती मी आठवलं तर मी सांगते या क्वेश्चनवर येतो पुन्हा, मला ती आठवणच नाही. दोन याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, म्हणजे त्यांनी देवाच्या मार्ग एक देवाला समोर ठेवून जे काही हे केलेलं आहे, काय म्हणते आपण ते सगुण आणि निर्गुण. जे काही सगुण म्हणतो देवाला, म्हणजे निर्गुण म्हणजे असं काही नाही, तुमची एक शक्ती आहे बा, तिचा हे करा, मानवता, हे ते जे काही शिकवलं ते निर्गुणवाले सगळे. तर ते म्हणजे गुरु नानक, संत कबीर, आपले जे गाडगे महाराज महाराष्ट्रातले, हे सगळे याच्यामध्ये येतात निर्गुणमध्ये. आणि सगुण म्हणजे काय, म्हणजे कोणत्या तरी देवाला हे केलेलं आहे त्यांनी, ते म्हणजे आपले सगुणवाले. तर कोण त्याच्यामध्ये हे जेवढे काय आहेत, कुळीदार, कालिदास, मीरा, राजस्थान मधली मीराबाई, हा, ते हे सगळे त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 60, दिल्ली सल्तनत कालानुक्रमाने लावा. तर ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल. गुलाम घराणे, गुलाम घराण्याचा फाउंडर कोण आहे, कुतुबुद्दीन ऐबक, जो कोणाचा गुलाम होता तर आपल्या लोधी म्हणतो आपला घोरीचा. ठीक आहे, तो फाउंडर होता. गुलाम घराणे पहिलाच आहे. नंतर खिलजी घराणे, हे पण आहे, जलालुद्दीन खिलजी हा फाउंडर होता. त्यातला फेमस कोण होता आपला, पिक्चरमुळे झाला, हा, अल्लाउद्दीन खिलजी. सेकंड नंबर तोच आहे. तुगलक आहे, बरोबर आहे, तुगलक पण आहे ना, यस, तुगलक पण आहे. गियाउद्दीन तुगलक म्हणतो आपण त्याला. सय्यद राजवंशानंतरचा, बरोबर आहे, हे पण सिक्वेन्स बरोबर आहे. सय्यद राजवंश, नंतर आहे लोधी राजवंश पण आहे, बरोबर आहे. लोधी राजवंशाचा कोण, बहलाल लोधी. हा, ठीक आहे. आणि ह्या लोधी राजवंशाचा जो काही शेवट झाला, हा आपल्या म्हणजे बाबरने फर्स्ट पानिपत वॉर याच्यामध्ये कोण होते, तो आपला, हा, बरोबर आहे, इब्राहिम लोधी. तर तो आहे, तर बरोबर सिक्वेन्स बरोबर आहे. अ ब क ड ई जो कोणी असेल तो बरोबर आहे. हा, नंतर आहे 61वा क्वेश्चन. प्रार्थना समाजाची जे काही सुबोध पत्रिका आहे याच्याबद्दल अयोग्य विधान निवडा आहे. हे सुबोध पत्रिका पाक्षिक स्वरूपातली होती का मासिक होती, मासिक होती. मराठी सुरुवात झाली होती त्या भाषेतून, इंग्रजीत पण होता आणि काही दिवस गुजराती भाषेत पण ही होती. तर गुजराती भाषेतून नंतर बंद करण्यात आली. हे साधारणतः 1773ला 1873ला ही मासिक सुरू करण्यात आलेली होती. याचे संपादक रामकृष्ण गोपाळ भांडारकर होते का, हो, काही दिवस होते की ते पण. हा, उद्देश प्रार्थना समाजाचा तत्वांचा काय करणे, प्रसार करणे, बरोबर आहे, त्यासाठीच होती ही. ठीक आहे. याचे ब्रीदवाक्य काय होते रे, सत्यमेव जयते, हे लक्षात ठेवा, लई ऑड वाटते आपल्याला. ब्रीदवाक्य. आणि क्षेत्र होते, जे मुख्य क्षेत्र होते धर्मकारण आणि राजकारण. सत्यमेव जयते होते, आपल्याला असं कधी कधी लई हे होऊ शकते, ऑड वाटू शकते. हा, आणि धर्मकारण राजकारण हे मुख्य क्षेत्र होता, म्हणजे यासाठी पाक्षिक काम करणार होते, धर्मकारण राजकारण. फक्त अयोग्य आहे. हा, नंतर पाठांतरवाला क्वेश्चन आहे 62वा. अयोग्य जोडी ओळखा. 1857च्या उठावाविषयी विविध मतप्रवाह आणि त्याचे विचार. आता तुम्हाला मी आधी सांगितलं, याला रट्ट्याशिवाय कार्यक्रम नाहीये आणि हा कुठेही तुम्ही कन्सेप्ट करू शकत नाही. याच्यावर एकच मी तुम्हाला सांगतो, मॉडर्न हिस्ट्रीसाठी 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा सरळ कोळंबे सरांची पुस्तक इज द बेस्ट बुक्स आहे आपला आधुनिक भारताच्या इतिहासासाठी. क्रांतिकारक तिच्यासारखा व्यवस्थित कुठंच नाहीये. क्रांतिकारकांचा जर टॉपिक आहे ना, खूप ऑथेंटिक, म्हणजे एकदम बेसिक व्यवस्थित दिलेला आहे. तर ठीक आहे, तो तिथूनच करा. दुसरी गोष्ट, हे 1857च्या उठावाबद्दल अजून सांगतोय की जे विविध मतप्रवाह आहे, कोणी शिपायांच्या बंड म्हणला, कोणी राष्ट्रीय म्हणला, किंवा स्वातंत्र्य पहिला चळवळ म्हणला, असं जे काही आहे, एकनाथ पाटलांच्या ठोकड्यामध्ये विविध मतप्रवाह दिलेले आहे. तेवढे तिथून फक्त लिहून घ्या, आपल्या पुस्तकात टाकून द्या. जे काही पुस्तक तुम्ही लिहिता येते त्याच्यामध्ये व्यवस्थित त्यांनी करून दिलेले आहेत, खूपसे त्यांनी टाकलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये दुसरे कोण भेटले ते करा. ठीक आहे, किती कराल तरी तोच होणार आहे. त्यापेक्षा 4-5 चांगले पाठांतर करा, बाकीच्या तर लॉजिक करून सोडवा, हे सगळे बरोबर आहे. हा, यापैकी नाही, म्हणजे इथं अयोग्य जोडी ओळखा म्हणला. हा, नंतर अनुशीलन समितीबद्दल हा क्वेश्चन आहे, अनुशीलन समितीचा. तर बघा, अनुशीलन समिती ही क्रांतिकारक समिती होती, बरोबर आहे. 1902ला ही स्थापन झाली. पहा, भारतातली पहिली क्रांतिकारक संघटना जर कोणती असेल तर ती आहे मित्रमेळा. आपल्या महाराष्ट्रातले विदा
सावरकर यांनी स्थापन केली आहे आणि ती यंग इटलीच्या धर्तीवर स्थापन केली, जी 1831ला यंग इटली स्थापन झालेली होती. जी फाउंडेशन कोणी केली होती? मॅजिनीनी. तर लक्षात घ्या, ते युनिफॉर्म इटली करण्यासाठी, म्हणजे एकत्र इटली करण्यासाठी, जो राष्ट्रभाव वाढवण्यासाठी त्यांनी, पण ती इटलीमध्ये नाही स्थापन केली होती, लक्षात ठेवा, ती फ्रान्समध्ये स्थापन केली होती त्यांनी. जो काही मॅजिनी होता ना, या मॅजिनीनी जे यंग इटली स्थापन केली होती, त्याच धर्तीवर भारतातली पहिली क्रांतिकारी संघटना जर कोणती असेल तर ती होती मित्रमेळा. तिचं पुढचं रूपांतर काय होती? अनुशीलन समिती, आणि तिचा बेस होता यंग इटली. ठीक आहे, लक्षात घ्या. विदा सावरकरांबद्दल, म्हणजे आपले स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक लक्षात ठेवा, कोणाचा काही गैरसमज असेल, त्यांचा कॉन्ट्रीब्युशन जसा पॉलिटिकली होता, क्रांतिकारी होता, सोशली सुद्धा भयानक होता. म्हणून आपण समाज सुधारकामध्ये सुद्धा त्यांचा काय करतोय? अभ्यास करतोय. तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास, म्हणजे काम चांगलं होतं, कार्य एकदम बेस्ट होता. प्रत्येकाचे विचार असतात, प्रत्येकाचे विविध मतप्रवाह असतात, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही आहे. आपल्याला एक कॉमन राहून सगळ्यांचं, कारण त्यांचा क्रांतिकार तुम्हाला करू शकत नाही. त्यांचा पहिला जो टर्म आहे ना क्रांतिकारकांच्या याच्यामधला, अफलातून आहे, तुम्ही विचारही करू शकत नाही. तुम्ही सगळं त्याग करून त्या माणसाने सगळं केलं आहे. फॉरेनला गेल्यावर बी तेच त्यांनी हे सगळं भारताच्या क्रांतिकारी मुवमेंटसाठीच काम केलं होतं, ते आहे. नंतरचे काही अटके नंतरचा जो कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये तो काही वादग्रस्त आहे. तुम्ही एका विशिष्ट गोष्टीला टार्गेट पकडून सगळ्या गोष्टी आपण तसंच खराब आहे माणूस असं म्हणू शकत नाहीये, किंवा आहे म्हणणाऱ्याच्या मागं नाही म्हणणाऱ्याच्या मागं लागण्यापेक्षा आपल्याला काय गरजेचं आहे आणि काय घ्यायचं आहे ते घेता आलं पाहिजे. ठीक आहे, तर ते होते विदा सावरकर. तर योग्य विधान ओळखा. तर याच्यामध्ये नरेंद्र भट्टाचार्य, जे माननीय राय म्हणतो आपण, यांना उपाध्यक्ष, अनुशीलन समितीचे उपाध्यक्ष म्हणतात. तर लक्षात घ्या, अनुशीलन समितीचे उपाध्यक्ष अरविंद घोष होते आणि अध्यक्ष होते प्रमोद मित्रा, जे त्यांच्यासोबत फाउंडेशन मध्येच होते. प्रमोद मित्रा होते. आणि लक्षात घ्या, ढाका इथे जे एक स्थापन केली होती शाखा, त्याच्या पुलित दास हे होते. ढाक्याला पुलित दास, ढाका शाखा स्थापन करणारे व्यक्ती होते ढाक्याला. ठीक आहे, आपल्याला कॅन्सलच करायचं आहे. योग्य विधान ओळखा. हा, तर पहिली गोष्ट म्हणजे ही पहिली स्टेटमेंट चुकीची आहे. सदस्य होते पण मानवेंद्र राय. आता बघा दुसरं, अनुशीलन समितीद्वारे भवानी मंदिर नावाची पुस्तक प्रकाशित करण्यात आलेली होती. ते बरोबर आहे का स्टेटमेंट? यस. वीरेंद्र घोष हे सुद्धा याच्यामधले सुद्धा अनुशीलन समितीमधले वीरेंद्र घोष यांनी ही भवानी मंदिर नावाची पुस्तक काढलेली होती. ठीक आहे, त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि अनुशीलन समितीवर बंकिंद्रनाथ चॅटर्जी यांचा मोठ्या प्रमाणात विचार म्हणजे प्रभाव होता. तर ही सुद्धा स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. त्यामुळे हा आपल्याला आयोगात म्हणजे हा आपण विचारलेला प्रश्न ऑलरेडी कॅन्सल करावा लागणार आहे. तुम्हाला माहित असेल ना का कॅन्सल करावं लागणार? कारण ते होऊ शकत नाही तिथं. चला, नंतर महात्मा गांधीजींवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांविषयी योग्य जोड्या लावा. तर लावा, काय लावायचं आहे? भगवद्गीतेचा प्रभाव होताच, महर्षी व्यास यांनी तयार केलेली होती. द लाईट ऑफ एशिया हे कोणी तयार केलेली आहे? आणि अनटू दिस लास्ट, आणि ऑन हिरो वर्शिप अँड द हिरोईज इन हिस्ट्री, हे जे काही प्रश्न आहे विचारलाय. आता बघा, द लाईट ऑफ एशिया हे एडविन अर्नॉल्डनं लिहिलं आहे. अनटू दी लास्ट ही सगळ्यात फेमस पुस्तक आहे त्यांच्यासाठी, बरोबर आहे. ही रस्किल, तुम्हाला माहिती आहे सरोदय आयडिओलॉजी नावाचे नाव आहे, तुम्ही कधी नाव ऐकलं असेल सरोदय. तुम्हाला पंचायत राज वाचताना ना ते येणारच आहे तुम्हाला. सरोदय जी संकल्पना आहे भारतात आणली आहे ती आहे महात्मा गांधीजींनी. सरोदय ही जी संकल्पना, कारण पंचायत राजसाठी पण महत्वाचं आहे ही सरोदय म्हणजे सर्वांचा कल्याण, सर्वांचा उदय म्हणजे सर्वांचा कल्याण हो बाबा, हा त्यामागचा उद्देश होता सरोदय चळवळ. पण बा गांधीजींनी कधीही सरोदय याचा उल्लेख म्हणजे असा आपल्या कोणत्याही मुवमेंटमध्ये केला नाही. यांनी मृत्यूच्या आधी 1 महिन्याआधी फक्त याचा उल्लेख त्यांच्या एक जो हे चालू होता मासिक म्हणजे त्यांचं वृत्तपत्र, त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला होता हरिजनमध्ये. तर लक्षात घ्या, 1948ला बहुतेक जानेवारी महिन्यात त्यांची मृत्यू झाली होती आणि 48च्या जानेवारी महिन्यातच त्यांनी ही संकल्पना त्याच्यात मांडलेली होती, सरोदय संकल्पना. तर ही सरोदय संकल्पना जी गांधीजींची होती, म्हणजे भारतात जे सांगितली म्हणतात, ही संकल्पना ऑलरेडी त्यांच्या 2 विचारावरून आलेली होती. एक होती जैन आयडिओलॉजीवरून आणि दुसरी म्हणजे कोणाची? ऑन टू दी लास्ट या रस्किनच्या पुस्तकावरून आलेली होती. म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये हे लक्षात ठेवा. कधी लक्षात घ्या, येणार नाही हा डोक्यात घेऊ नका. अवांतर हे काय होते, कधी कधी गांधीजीवर गेलेच प्रश्न आला तर मग हे असं एरिया लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, हा रस्किल आणि यांचं थॉमस कार्लाइन आहे ऑन हिरोज. ठीक आहे, 64चा 2. नंतर सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष कोण होते? हा एकदम वन लाइनर प्रश्न आहे. परशुराम घोसरवाडे हे तर अध्यक्ष होते.
1911 जानेवारी 1911 स्थापन झाली होती, बरोबर आहे ना. कोल्हापूर शाखा 11 जानेवारी 1911. परशुराम घोसरवाड हे अध्यक्ष होते आणि अण्णासाहेब लट्टे हे उपाध्यक्ष होते. महाराष्ट्राच्या इतिहासावरचे आहेत क्वेश्चन. हा, जोड्या जुळवा. अण्णाभाऊ साठेंचे जे कादंबरी आहेत त्यांच्यावर जे काही नंतर रूपांतरित पिक्चर वगैरे झाला म्हणतात आपण, त्याबद्दल हे आहे. वारणेचा वाघ, डोंगराची मैना, 12 गावचे पाणी, मुरळी मल्हारी, रायाची. आता बघा, हे महाराष्ट्र इतिहासाचे प्रश्न थोडे जास्त का टाकणार. मागच्या वर्षी त्यांनी काय केलं होतं, जास्त वेटेज दिला महाराष्ट्राच्या इतिहासाला. अजून तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला वेळ भेटलाच जे विषय स्कोरिंगचे आहेत ते सोडून जर तुम्ही इतिहासाच्या 10 पुस्तक वाचत बसले, तुम्ही कधीच फ्री पास होणार नाही. आधी सांगतोय, इतिहास मी तुम्हाला, इतिहास असा आहे तुम्हाला डुबी क्षेत्रात नेणारा विषय आहे. तुम्ही अख्खा कुठेही करा, काहीही करा, प्रीला डुबी क्षेत्रातच घेऊन जाते. मलाही बसवा, प्रश्न सुटत नाही. आताही सांगतोय, नंतर पेपर झाला आणि घरी लावून अनालिसिस करणे हे वेगळी आहे. पुस्तका पाहू इथून आलाय, हा इथून आलेला आहे, ही कन्सेप्ट वेगळी आहे इतिहासाची. पण इतिहास असा आहे की तुम्ही ऑन दी स्पॉट बसा तिथं, पेपरला सुटतच नाही. म्हणून स्कोरिंग विषय जॉग्राफी आहे, तुमचा पॉलिटी आहे, करंट अफेअर आहे, एन्व्हायरमेंट आहे, हेच तुम्ही अंतिम सत्य मानून प्री काढा. आणि इतिहासासाठी मी काही बोललोय चुकून, हे पुस्तक वाचून आहे, ते पुस्तक आहे, आणि जा आजच्या पुस्तक गेलं, तुमचं नष्ट तुम्हीच करणार स्वतःला. इतिहासावर खूप प्रयोग करत बसू नका. वाचन झालंच नाही इतिहासाला, मी सांगतो शेवटचा उपाय काय करू, काही बघायचं नाही. कोळंबे सरांची पुस्तक आता वाचून होऊ शकत नाही बाबा. अशा कंडिशन मध्ये समजा एकनाथ पाटलाचा ठोकळ्यातून, एकनाथ पाटील सरांचा ठोकळा आहे, त्या ठोकळ्यातून तेवढाच इतिहास करायचा फक्त, ज्याने काहीच आजपर्यंत इतिहास वाचला नाही त्यांनी. कारण हाच एक रामबाण उपाय आहे की बाबा मिनिमम मायनस मध्ये जाणार नाही. आले ते 1-2 प्रश्न आले ते तेवढेच काय येणार, बरोबर येणार. इतिहासाचा हाच एक फंडा 1-1.5 महिन्यात. नाही तर खूप प्रयोग करणार बसणार, गांधीजीचे तुम्ही पूर्ण प्रयोग करत बसणार सत्याचे, तर हा इतिहास तुम्हाला डुबवून सोडणार आहे, एवढं नक्की आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, इथं प्रॅक्टिकली राहणे खूप गरजेचं आहे. म्हणून आहेत एकनाथ पाटलांच्या ठोकळ्यातून सरांची करा, नाही तर कोळंबे सरांची पुस्तक जर तुम्ही वाचन केलं, तिलाच जास्तीत जास्त रिपीट करा. किंवा युनिक अकॅडमीची ती पुस्तक होती समाधान महाजन सरांची, ते पुस्तक त्यालाच कळते ज्याचा ऑलरेडी काय झालाय अभ्यास, कारण ते नोट्स आहे पुस्तक. म्हणून कोळंबे सरांची पुस्तक ऑथेंटिक पकडा इतिहासाला, तीच चांगली जास्तीत जास्त रिव्हिजन करा. 6वी-7वीचे प्राचीन इतिहास, मध्ययुगीन 6वी आणि 7वीची जुनी पुस्तक आहे, प्राचीन मध्ययुगीन करा. आणि ज्यांचा खरंच चांगला अभ्यास आहे सगळ्या विषयावर, त्यांना एकच सांगणं, 11वीची नवीन आलेली आहे प्राचीन इतिहासाच्या महाराष्ट्राचा, तर जेवढं जमेल त्याच्यामध्ये जे काही चार्ट वगैरे बनवलेले आहेत याच्यामध्ये ते थोडंसं वाचून जा, ज्यांचा अभ्यास आहे त्यांना सांगतोय. ठीक आहे, ते सगळ्याच्या जोड्या बरोबर आहेत, 1 2 3 4 जशा तसं. हा, नंतर स्वराज्य पार्टीबद्दल आहे क्वेश्चन. स्वराज्य पार्टीच्या संदर्भात बिनचूक विधान निवडा. असहकार चळवळ मागे घेतल्यावर नंतर राष्ट्रीय नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली, तसेच चळवळ थंड पडू नये म्हणून त्यामध्ये एकमत झाले. आता बघा, लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची कोणती चळवळ बद्दल बोलते तर असहकार, नॉन कॉपरेट मुवमेंट. नॉन कॉपरेट म्हणजे कोणाला कॉपरेट करायचं नाही, ब्रिटिशांना. मग ब्रिटिशांना कोणत्या स्वरूपात कॉपरेट करायचे नाही तर ब्रिटिशांना लागू केलेले कायदे पाळा, म्हणजे त्या कायद्याचा अवलंब करायचा नाही. ब्रिटिशांनी जे काही सिस्टीम आणलेली आहे त्या सिस्टीमला सहकार्य करायचं नाही. पाळायचं नाही म्हणजे कायदेभंग होते, मग तर पाळायचं नाही म्हणजे त्यांना सपोर्ट करायचा नाही त्या गोष्टीला. म्हणजे ब्रिटिशांनी जे काही आता कोर्ट त्यांनी स्थापन केले आहे, त्यात वकील असल्याशिवाय कोर्ट चालणार आहे का, नाही. तर मग सहकार्यच करायचं नाही, म्हणजे नॉन कॉपरेट मुवमेंट जी काही आहे ती त्याबद्दल होतं. आणि ही गांधीजींनी जेव्हा सुरू केली त्यानंतर गांधी तुम्हाला चौरी चौरा प्रकरण झालं आणि त्यानंतर मागे घेतलं. त्यातले जे नवीन दमाचे रक्ताचे लोक होते किंवा जे अग्रेसिव्ह लोक होते, यांचं म्हणणं होतं की छोट्या मोठ्या घटना होणारच, एवढी मोठी नॅशनल मुवमेंट जेव्हा करतो आपण तेव्हा. आणि भारतातली पहिलीच हे म्हणजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली मुवमेंट होती गांधीजींनी केलेली. तर ही सगळ्यात महत्वाची मुवमेंटचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हे काय झालं, गांधीजींनी जेव्हा मागं केला तर चित्तरंजन दास असतील किंवा मोतीलाल नेहरू सारखे जे काही होते, या लोकांनी झोकून गांधीजींचे फॅन झाले होते. कारण सुरुवातीला खूप अग्रेसिव्ह लोक पण गांधीजीचे फॅन झाले होते की प्रत्येकाला हा नवीनच एक विचार दिला होता गांधीजींनी. तर लक्षात घ्या, त्यानंतर हे जेव्हा बंद नाराज झाले, मग यांचं म्हणणं होतं की अशी जी काही हे आहे अचानक बांधण्यापेक्षा ही चालू ठेवायची चळवळ. त्यासाठी जो काम ते आपण याला काम जो चेंजर्स लोक होते, प्रो चेंजर्स, तर हे प्रो चेंजर्स मानणारे म्हणजे हे आपण म्हणतो ना अफेरवाद, काय म्हणतो त्याला एक शब्द आहे हा, ते तर या लोकांनी जे काही म्हणतो याच्यातून काय म्हणतो त्याला बाहेर पडले. म्हणजे काय झाले होते, एकमत झाले नव्हते, काय झाले होते, मतभेद झाले होते. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. हा, चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू सुरुवातीला मवाळ होते, बरोबर आहे. मात्र सन 1920 मध्ये दोघांनी बहिष्कार व असहकाराच्या तत्वाचा स्वीकार करून आपल्या वकिलीचा काय केला, त्याग केला. या चळवळीत उडी घेतली, सगळं त्याग केला होता, राजीनामे दिले होते आपल्या याचं. स्टेटमेंट बरोबर आहे.
नंतर बघा स्वराज्य निष्ठांनी प्रांतिक कायदे मंडळात इतर भारतीयांबरोबर की एक काम अलायन्स केली म्हणतो. आता बघा हा सगळ्यात महत्वाचे अलायन्स करण्याचा म्हणजे सगळ्यात मध्ये इश्यू कोण येते 1919चा कायदा. बघा हे कायदे तुम्हाला भविष्यात अभ्यास करत असणार, हे कायदे हिस्ट्रीचे तुम्ही वाटता तेवढे लाईटली घेऊ नका, याच्यावर पूर्ण इतिहास डिपेंड आहे आपल्या आधुनिक भारताची. सगळ्या ज्या काही गोष्टी घडतात मला माहिती आहे याचे प्रश्न थोडेच येणार आहे, पण ही सगळ्या गोष्टी हे घडवते. बघा कायदे कोण करत होते? ब्रिटिश लागू करत होते भारतात. भारताला एक्सेप्ट होत होते का? नाही होते ते म्हणून काय करत होते? काउंटर होत होता. आणि हे काउंटर होऊ देत होते का? नाही, दाबून टाकत होते. हे जे एकामेकाशी लढाई झाली तोच म्हणते भारतीय स्वातंत्र्याचा लढा. दुसरं तिसरं काय? म्हणून कायदा खूप महत्वाचा आहे. म्हणजे रिअल सांगतो ही की कायदे खूप इम्पॉर्टंट आहेत हे, की याच्यावर जो काही आपण हे दाखवते कायद्यानं रूल ऑफ लॉ कोणी आणलाय? ब्रिटिशांनी. मग ब्रिटिशांनीच रूल ऑफ लॉ आणलेला आहे. मग कायद्याचंच राज्य म्हणतो ना आपण, म्हणजे कायद्याच्या बाहेर जात होते का? नाही. मग ते कायद्यानुसार घडवत होते. हे कायदे आपल्याला पटत होते का? नाही. मग ते कायदे तोडत होतो. ते तोडत होते म्हणून ते शिक्षा देत होते. शिक्षा होत नव्हते म्हणून आपण काय होत होतं? दुसरे मार्ग अवलंबत होते. मग हे जे काही झालं, कोणी वेगळा मार्ग, गांधींनी वेगळा मार्ग निवडला, सुभाषबाबूंनी वेगळा निवडला, समजा प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे होते. लोकमान्य टिळकांचे त्यावेळेचे वेगळे होतं. मग हे सगळ्यांचा पण शेवटी काउंटर कोणाला होता? कायद्यांनाच होता त्यांच्या, म्हणजे त्यांच्या सिस्टीमलाच होतं. म्हणून हा स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्याचा हे म्हणतोय. तर 1919च्या कायद्याचा सगळ्यात मोठा हे आहे. तर 1919च्या कायद्यानुसार जी काही आपली कायदेमंडळ अस्तित्वात आले भारतातली, बरोबर आहे की नाही आहे? तर हीच कायदेमंडळामध्ये जो केंद्रामध्ये होता, एक काय म्हणते सेंट्रल मध्ये 2 सभागृह स्थापन केले होते ना, तर त्यामध्ये जे केंद्रीय प्रांतिक कायदेमंडळ होते त्याच्यामध्ये अलायन्स केला होता. आणि ही अलायन्स करून विरोधी पक्षात बसले होते मोतीलाल नेहरू. ठीक आहे, त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. स्वराज्य पार्टीने 1923च्या निवडणुकामध्ये 105 निर्वाचित जागांपैकी म्हणजे इलेक्टेड पैकी 25 जागा मिळवल्या होत्या. आता किती जागा मिळवल्या होत्या? 42. ठीक आहे, एकदम जवळचा आकडा होता. ठीक आहे, हे पण चुकीचं आहे, म्हणजे क्वेश्चन 2 बिनचूक आहे. नंतर लहुजी साळवेंबद्दल अयोग्य विधान निवडा. 1822 मध्ये पुण्यात गंजपेठ इथे व्यायामशाळा स्थापन केलेली होती. एकदम स्टेटमेंट बरोबर आहे. बघा तुम्हाला लहुजी साळवेंची आपली समाधी, आपण संगमवाडीला तुम्ही सगळ्यात जास्त जात असणार, तिथंच त्यांची समाधी आहे. जेव्हा संगमवाडीला जाता म्हणजे गावाला जाताना ते त्यावेळेस जाताना तिथंच ते संगमवाडीजवळ त्यांची हे आहे समाधी आहे. ठीक आहे, तर व्यायामशाळा स्थापन केली. तुम्हाला माहिती आहे या व्यायामशाळेत वासुदेव बळवंत फडकेंपासून तर आपले महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक सुद्धा याच्यात हे होते. तर ठीक आहे, तर ही स्टेटमेंट बरोबर आहे. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव, इथं स्टेटमेंट चुकीचं झाले. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी विचारांवर कोणाचा प्रभाव होता? लहुजी साळवेंचा. ही स्टेटमेंट असं पाहिजे, म्हणजे थोडं झालंय त्यामुळे मी हे बरोबर पकडली होती, मी असं सांगून केलं तर. ठीक आहे, यांचा विवाह सत्यशोधक नाही, यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने वगैरे झाला नाही. तर सत्यशोधक पद्धती कोणाचा झाला? सत्यशोधक पद्धतीने अंत्यविधी. विवाह कुठे झाला होता? नाही. आणि लहुजी हे समाज सुधारक, संपादक, कामगार नेते होते. नाही, हे स्टेटमेंट जर बघितलं आपलं तर नारायण मेघाजी लोखंडे बद्दल आहे. त्यामुळे ही पण चुकीचं आहे आणि ही पण चुकीचं आहे. आता राहिला प्रश्न कसा आहे माहितीये का? आणि ब बरोबर देतोय म्हणलं, पण ब मध्ये थोडी स्टेटमेंट चेंज झालेली आहे. तिसरा आहे ब क ड. येस ब क ड. ठीक आहे. नंतर शेवटचा क्वेश्चन आहे आपला, जगन्नाथ शंकरशेठ यांनी कोणती पदे भूषवलेली होती? समाजसुधारकामध्ये पहिलाच नाव येते यांचं आपल्या महाराष्ट्र इतिहासामध्ये. तर मुंबईच्या युनिव्हर्सिटीचे फेलो होते का? हो. GIP मंडळाचे डायरेक्टर बोर्डचे मेंबर्स होते का? हो होते. बॉम्बे असोसिएशनचे चिटणीस होते का? तर चिटणीस भाऊ दाजी लाड होते, त्यामुळे हे नव्हते. हे कार्यकारी अध्यक्ष होते ना, त्यामुळे हा चुकीचा आहे. आणि म्युन्सिपल कमिशनर म्हणजे जे काही बॉम्बे म्युन्सिपल कमिशनर होते त्याच्यामध्ये ते मेंबर होते का? यस, ते पण होते. अ ब ड. चला, नंतर खालीलपैकी विधानांपैकी कोणती वहाबी आंदोलनाबाबत खरे विधान आहे ते ओळखा. इस्लाम धर्माचा पुनरुत्थान करण्यासाठी ही वहाबी आंदोलन कुठून? इराणमधून काय झाली होती? सुरू झाली होती. भारतात पहिल्यांदा जर तिचं काही आलं तर बरेलीमध्ये आलं. तिचं मुख्यालय जरी पटण्याला होतं, पण ही सुरुवात जे काय म्हणतो इंडियामध्ये, शाखाची सुरुवात इंडियात, वहाबीने इराणमध्ये, इराणची जी शाखा होती ही पहिल्यांदा कुठं आणली? तर आपल्या बरेलीमध्ये आणली. आणि मुख्यालय पटण्याला होतं, ते वेगळी गोष्ट आहे. आयोगाने प्रश्न विचारलाय त्याच्यावर आणि सगळ्यांनी पोरांनी पटना मारून आले होते. ते बरेली पाहिजे होतं त्याचं उत्तर. ठीक आहे. वहाबी आंदोलनाची सुरुवात सिरियामध्ये झाली होती? नाही, इराणमध्ये झालेली होती. भारतात वहाबी आंदोलन सय्यद अहमद बरेली, बरोबर आहे ना, यांनी बरेलीमध्ये केली होती. बरोबर आहे स्टेटमेंट. पाश्चात्यांविरुद्ध
मुसलमानांचे पहिले आंदोलन म्हणून वहाबी आंदोलन म्हणून ओळखले जाते. बरोबर आहे का? यस. आंदोलनाने वीर गुलाम प्रथेला काय केला होता? विरोध केला होता. गुलाम प्रथेला वगैरे विरोध केला होता. हे अलीगड मुवमेंटचे वैशिष्ट्य होते, यांच्या वहाबी आंदोलनाचे नव्हते. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची ठरते. हा, नंतर अलीगड चळवळीला यांनी अलीगडची चळवळ मुवमेंट होती, याला ऑलरेडी वहाबी आंदोलनाने मुवमेंटनं विरोध नाही केला होता. तर हे देवबंद चळवळ होती ना, तिनं विरोध केला होता. त्यामुळे ही स्टेटमेंट सुद्धा चुकीची ठरते. मग फक्त बरोबर काय येतोय? ब आणि क. ब आणि क. ओके, ठीक आहे. चला, थँक्यू.